संपूर्ण महाराष्ट्र गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळाच्या झळांनी चांगलाच होरपळून निघालाय। सध्या पाऊस चांगला झाला असला तरी पुन्हा मागील परिस्थिती उद्भवू नये याकरता कोंढवा खुर्द भागातील सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला यांनी 100 वर्ष जुन्या विहिरींना पुनरुज्जीवित करून कोंढव्यातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले। अख्ख्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा लागत आहे। पावसाळा सुरू होऊन 1 महिना झाला तरीही पुण्यातील धरणांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढलेले नाही। धरणांमध्ये 3% पाणी शिल्लक आहे। दुष्काळावर मात करण्यासाठी कोंढवा खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला यांनी 100 वर्ष जुन्या विहिरीला पुनर्जीवित करून कोंढव्यातील लोकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले। अनेक वर्षापासून ही विहीर वापरात नव्हती। ही विहीर गाळाने पूर्ण बुजून गेली होती। त्या भागातील नागरिक कचरा टाकण्यासाठी त्या विहिरीचा वापर करत होते। सलीम मुल्लाने स्थानिक लोकांच्या मदतीने विहिरीला पुनर्जीवित करण्याचे काम केले आहे। विहिरीतून 75 ट्रॅक्टर भरून गाळ काढण्यात आला तर 55 फुटापर्यंतची तिची खुदाई झाली। हा सर्व खर्च लोकांनी स्वखुशीने दिला। विहिरीतील पाणी शाळा, कॉलेज, मस्जिद, मंदिर इत्यादींसाठी मोफत देण्यात येणार आहे। प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे।